गणपतराव फराकटे यांच्या निधनानंतर बिद्री कारखान्याचं उपाध्यक्षपद रिक्त होतं. या पदाच्या निवडीसाठी प्रादेशिक साखर सहसंचालक जी मावळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत प्रवीणसिंह पाटील यांनी उपाध्यक्षपदासाठी मनोज फराकटे यांचं नाव सुचवलं. सुनीलराज सूर्यवंशी यांनी त्याला अनुमोदन दिलं. निवडीनंतर अध्यक्ष के.पी. पाटील यांनी नूतन उपाध्यक्ष मनोज फराकटे यांचं अभिनंदन करत त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्यात. मनोज फराकटे हे बिद्री कारखान्याचे फराकटे कुटुंबातील तिसरे संचालक ठरलेत. त्यांचे चुलते ज्ञानदेव फराकटे यांनी 1995 ते 2000 या कालावधीत संचालक म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर त्यांचे वडील गणपतराव फराकटे हे 2005 ते ऑगस्ट 2024 पर्यंत 20 वर्ष संचालक होते. या कालावधीत त्यांनी 2 वेळा कारखान्याचे उपाध्यक्षपद भूषवलं होतं. आता मनोज फराकटे यांच्या रूपानं फराकटे घराण्याला बिद्रीमध्ये तिसऱ्यांदा उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मनोज फराकटे यांनी सर्व संचालकांच्या सहकार्यातून कारखान्याची प्रगती आणि सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहीन. निवडीवेळी सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक R.D. देसाई, कार्यकारी संचालक K.S. चौगले, अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.